मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आता एपिसोड. जानकी तिच्या रूममध्ये परेशान बसलेली असते आणि ती एक फोन हातात असतो तिच्या आणि ती मनातल्या मनात म्हणते ही फोन त्याच माणसाचा असू शकतो. आणि थोडं थांबून ती म्हणते माझ्याकडे पैसेच नाही आहे, काय करू मी. आणि मग जानकी फोन उचलते आणि मग ते माणूस ज्याने पार्वती आहे आई नाही तर लता आहे ते बोललेलं असतं. ते म्हणतो काय मॅडम पुरावे नाही पाहिजेत का. जानकी म्हणते जानकी काहीच म्हणत नाही, ते गप्प तोंड ऐकत असते. आणि नंतर ती म्हणते हां मला पुरावा हवा आहे असं म्हणते. तो माणूस म्हणतो आज रात्री 1,00,000 रुपये घेऊन या आणि पैसे जेव्हा भेटतात तेव्हाच पुरावा नसता नाही. ते ऐकून जानकी खूप अशी परेशान दिसते. आणि मग जानकी म्हणते हे बघा मागच्या वेळेसही तुम्हाला मी 1,00,000 रुपये दिले. हा ना हो ना. आणि मग तो माणूस म्हणतो हे बघा पुरावे पाहिजे आहेत तर पैसे घेऊन या, नसता नाही भेटणार पुरावे. आणि हा हे तुमचा लास्ट नाही. तो माणूस म्हणतो आणि हा मागच्या वेळेस सारखी हुशारी करायची नाही. हे एकच चान्स ते माणूस म्हणतो हे एकच चान्स आहे. आणि हा मागच्या वेळेस सारखी हुशारी नाही. चुपचाप एकटे यायचं, पैसे देऊन जायचे, पुरावे घेऊन जायचे आणि हा कुणालाच घेऊन यायचं नाही सांगायचं. आणि मग जानकी नाही तो म्हणतो की कुणालाही पुरावे सांगायचे नाही. जानकी म्हणते मी येते, कुठे यायचं आहे ते सांगा आणि मी पैसे हे अरेंज करेन. आणि मग माणूस म्हणतो ते मी तुला पत्ता टाकेन. ते नाही म्हणत, ते म्हणतो की ते जवळच्या तेव्हा तुला मी पत्ता टाकतो. आणि मग जानकी म्हणते आणि पुरावे नाही सापडले तर. मग तेवढ्यातूनच तो माणूस कॉल कट करतो. तो माणूस कट केल्यावर रुबिक्स क्यूब हातातून वरी करून पकडत असतो. आणि जानकी इकडं खूप परेशान झालेली असते. जानकी म्हणते काहीही करून मला पुरावे मिळवायचे. जानकी म्हणते मी पैसे द्यायचे वादा केलता, रक्कम केलती, पण इतकी मोठी रक्कम मी कुठून आणू, मी काय करू. मित्रांनो ही इतकी हे आहे, हिच्या घरी पैसे नसतात का. आणि जानकी डबल म्हणते कशी करू मी पैसे अरेंज. आणि मग इकडं बाहेर ऐश्वर्या आणि आई बसलेली असतात. आया म्हणजे कोण, ऋषिकेशची आई, पहिली आई नाही म्हणजे की पार्वती नाही आहे, सुमित्रा आई आणि ऐश्वर्या बसलेले असतात. आणि मग सुमित्रा आई म्हणते कठीण झालंय हे मला इथं राहायचं, कठीण झालंय माझं इथं राहायचं. आणि ऐश्वर्या म्हणते तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि सुमित्रा आई म्हणते ती बाई पार्वती मला नुसतं ताण देत असते आणि मी नुसतं बोलत असते रणदिवे पण एकही रणदिवे मुलगा किंवा मुलगी माझ्या पाठीशी नाही आहे. आणि ऐश्वर्या म्हणते अहो आई असं काय बोलतायत तुम्ही. आणि ऐश्वर्या म्हणते मी आहे तुमच्यासोबत. आणि तिकडून सारंग ते बघत असतो आणि तो म्हणतो हो आहे मी पण आहे तुमच्या पाठीशी, आम्ही दोघं तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुमची रोज मदत करणार असं सारंग म्हणतो. ऐश्वर्या आईला म्हणते हो ना आई, कोणासाठी रडताय तुम्ही, त्या जानकीसाठी जी कधीच तुमची नव्हती, तिच्यासाठी रडताय तुम्ही, तिच्यासाठी तुम्हाला इतकं वाईट वाटतंय का आई, स्वतःला त्रास करून घेताय. अहो ती जानकी आतापर्यंत फक्त स्वतःचा स्वार्थ बघत आली आहे, कुटुंबाचं भलं या घराचं फक्त क्रेडिट आणि लेबल घेत आली आहे. आणि सारंग कुसं तोंड करून मान हलवतो. आणि आपण प्रत्येक वेळी तिच्या नाटकाला भुलत आलो आणि ती स्वतःचा मोठेपणा घेता आली. आणि स्वतःचा मोठेपणा घेण्यासाठी तिने माझं आणि सौमित्राचं लग्न ठरवलं.
आणि आईला पहिलं आठवतं जेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्याचं आणि सौमित्र भाऊजीचं जर लग्न झालं तर आपल्या घरामध्ये त्यांची सोयरीक जुळून येईल. ऐश्वर्या पुढे म्हणते, पण भलतंच घडलं, माझं आणि सारंगचं लग्न झालं. पण तो निर्णय माझा होता आई. रणदिवेच्या मानासाठी, इब्रतीसाठी मी उभी राहिले होते, ती जानकी नाही. आणि आईला परत आठवतं की ऐश्वर्या म्हणते, या दोन घरातील नातं टिकवण्यासाठी, गावातली बदनामी टाळण्यासाठी मी सारंगशी लग्न करायला तयार आहे. ऐश्वर्या आईला विचारते, तुम्हीच सांगा आई, त्यावेळेला जानकी कुठे गेली होती? ऐश्वर्या पुढे म्हणते, आय एम सॉरी आई, मला भूतकाळ उकरून काढायला आवडत नाही, पण तुम्ही आहात म्हणून सांगते. मी या घरात आल्यापासून ती जानकी मला प्रत्येक गोष्ट अडवत असते. हो आई, प्रत्येक वेळी तिने मला मागे खेचले. आणि परत आजी बोललेलं आईला आठवतं. हो, नाही आवडत एखाद्याला, असंच कर तसंच कर, करू दे ना तिला एकटीला. आणि ऐश्वर्याचंही आठवतं की मी जानकी वहिनीसारखाच उपवास करणार आहे. त्यावर जानकी म्हणते, दिवसभर उपवास करायचा असतो, जमणार आहे का तुला? आणि ऐश्वर्या म्हणते, मी जानकी वहिनीसाठी स्वतः साडी निवडणार आहे, कुठलाही डिफेक्टिव्ह पीस नसावा. आणि जानकी म्हणते, तू कसलाही डिफेक्ट राहूच देत नाहीस. जानकी विचारते, कशाला तू अवंतिकाच्या पाठीवर पावडर टाकलंस? आणि ऐश्वर्या म्हणते, अहो काही काय म्हणताय वहिनी, मी कशाला पावडर टाकू? आणि जानकी म्हणते, खोटं बोलू नकोस. आणि आईला आठवतं, गॅसवर रिकामं पातेलं कोणी ठेवतं का? आणि हात भाजला ना त्या ऐश्वर्याचा. ऐश्वर्या म्हणते, मला मान्य आहे आई, माझ्याकडून खूप मोठ्या चुका झाल्यात, पण तुम्ही विचार करा ना, तुमची मोठी जाऊ जर तुमच्यावर डॉमिनेट करत असेल, खूप प्रेशर टाकत असेल, हक्क गाजवत असेल, तर साहजिक आहे ना, कोणाकडूनही चुका होतात. आज जो काही तुम्हाला त्रास होतोय, जे काही तुमच्या बाबतीत घडतंय ना, ते मला सगळं समजतंय. ती खोटी बाई पार्वती जे तुमच्यासोबत करतीये ना, ते सगळं जानकीने माझ्यासोबत केलंय. प्रत्येक वेळी तिनं मला हे जाणीव करून दिलंय की या घरात माझं कोणीच नाहीये, मी एकटी आहे. ही माणसं माझी नाहीयेत, या घरात मला कुठलेच अधिकार नाहीयेत, ती मोठी आहे. ऐश्वर्या मस्त आईचा ब्रेन वॉश करत बसली आहे. आणि पुढे म्हणते, ते तर सोडावं आई, तिने तर माझे अधिकार हिसकावलेच, पण तिने आज तुमचेही अधिकार सगळे हिसकावले. तिने तुमचेही अधिकार सगळे काढून घेतले आणि तुमचं तुम्हालाही कळलं नाही. आई डोळे पुसते आणि ऐश्वर्याचं पुढचं ऐकते. ऐश्वर्या म्हणते, ज्या बाईला तिने घरामध्ये आणलं त्यावेळेस तिनं जर ते कुटुंब कौलकौशाचा घाट घातला नसता तर हे सगळं घडलंच नसतं. पण आता बस झालं, खूप झालं. आता आई आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुमची ही धाकटी सून ऐश्वर्या आणि धाकटा मुलगा सारंग, आम्ही आहोत तुमच्यासोबत, तुम्ही एकट्या नाही आहात. आपण दाखवून देऊया त्या जानकीला आणि तिच्या सासूला, या घरावर फक्त त्यांचाच नाही तर आपलासुद्धा हक्क आहे. आणि आई, तुम्ही आता अजिबात सहन करायचं नाही. असं म्हणताच आई डोळे पुसून जागची उठतात आणि म्हणतात, नाही सहन करणार आणि मी माझे अधिकारही सोडणार नाही. त्या जानकीवर आणि त्या खोटारड्या बाईवर अजिबात विश्वास ठेवणार नाही. माझ्या रणदिवे कुटुंबासाठी मी किती खस्ता खाल्ल्यात, किती कष्ट केलेत हे माझं मला माहिती आहे. त्यामुळे मी माझे हक्क सोडणार नाही. ऐश्वर्या म्हणते, अगदी बरोबर आहे तुमचं आई, अजिबात हक्क सोडायचे नाहीत, आम्ही आता आहोत तुमच्याबरोबर. सारंग म्हणतो, हो ना, आपली एक टीम आहे आई. आपण सौमित्र दादा आणि शरुताईला पण आपल्या बाजूने घेऊया, तू नको काळजी करू. ऐश्वर्या म्हणते, हो आई. आणि हे दोघं जण एकमेकाकडे बघून गालात त्या गालात हसतात. जानकी तिच्या बेडरूममध्ये परेशान असते आणि तिला त्या माणसाचं बोलणं आठवतं. तो म्हणतो, पैसे आणले तरच पुरावे मिळतील, नाहीतर नाही. जानकी म्हणते, काय करू? आणि विचार करत करतच ती सौमित्राला फोन लावते. सौमित्र फोन बघतो आणि म्हणतो, जानकी वहिनी. आणि लगेच म्हणतो, हा वहिनी, कशी आहेस तू? आणि जानकी म्हणते, मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? आणि अवंतिका कशी आहे? त्यावर सौमित्र म्हणतो, आम्ही मस्त. सौमित्र तिच्या मनातलं ओळखतो आणि म्हणतो, काय झालंय वहिनी, तू टेन्शनमध्ये का आहेस? आणि त्यावर जानकी म्हणते, जानकी अडकत अडकत म्हणते, भाऊजी, मला जर तुमच्याशी बोलायचं होतं, माझं तसं म्हणजे थोडं महत्त्वाचं काम होतं. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, हां बोल ना. जानकी म्हणते, भाऊजी ते मला. आणि सौमित्र म्हणतो, काय झाले वहिनी, बोल ना. जानकी म्हणते, मला ना जरा पैशाची गरज आहे. आणि त्यावर सौमित्र हसतो आणि म्हणतो, तुला पैशाची गरज आहे आणि तेही माझ्याकडून, कशाला फिरकी घेतेस वहिनी? आणि जानकी म्हणते, सॉरी भाऊजी, मी काय तुम्हाला अशा प्रकारे कॉल केलाय आणि तेही मला आजच्या आज गरज आहे. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, नाही नाही वहिनी. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, अगं वहिनी, तू का सॉरी म्हणतेस, तू मला हक्काने पैसे माग. सौमित्र विचारतो, किती पैसे हवे तुला? आणि त्यावर जानकी म्हणते, 1,00,000 रुपये. आणि सौमित्र म्हणतो, 1,00,000 रुपये? सौमित्र म्हणतो, एवढे पैसे कशासाठी हवेत वहिनी तुला? आणि तसं नाही ग, म्हणजे विचारतोय, सगळं ठीक आहे ना? आणि त्यावर जानकी म्हणते, हो सौमित्र भाऊजी, मी तुम्हाला नंतर सगळं सांगेल, फक्त एवढा विश्वास ठेवा की मी हे पैसे चांगल्या कामासाठी वापरणार आहे. माझ्यासाठी हे पैसे खूप महत्त्वाचे आहेत आणि आजच्या आज मला हवे आहेत.
जानकी म्हणते, मला माहिती आहे तुम्हाला पण काळजी वाटते, पण मी हे पैसे कशासाठी हवेत, का हवेत हे मी तुम्हाला नंतर सगळं सांगेल. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, नको नको वहिनी, तू काळजी करू नको, मी तुला लगेच ट्रान्सफर करतो. आणि त्यावर जानकी म्हणते, नाही भाऊजी, मला की नाही ऑनलाईन नको आहेत, मला कॅश हवी आहे. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, अगं वहिनी, मी इथे तू तिथे, मी तुला कसं काय कॅश अरेंज करून देणार आहे. जानकी म्हणते, काही करा, पण आज संध्याकाळपर्यंत कसेही अरेंज करून मला कॅश द्या. सौमित्र म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी अवंतिकाला सांगेल, तुला संध्याकाळपर्यंत पैसे मिळून जातील. जानकी सौमित्राला म्हणते, थँक्यू भाऊजी, थँक्यू सो मच, असं म्हणून ती फोन कट करते. आणि जानकी देवाला नमस्कार वगैरे करते आणि तिची नजर पलीकडे जाते. गार्डनमध्ये ती लता आणि ऐश्वर्या दोघीजणी हातवारे करून काहीतरी बोलत असतात. आणि जानकी म्हणते, ही आणि ही बाई दोघीजणी एकत्र, मग ह्या काय बोलत असतील. ही ऐश्वर्या वर कितीही विरोध करत दिसत असली तरी हिचा आणि त्या बाईचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. आणि इकडे सौमित्र रूममध्ये चक्रा मारत असतो आणि तिथे अवंतिका येते आणि म्हणते, काय रे स्वामी, काय आहे हे, घर आहे की लायब्ररी आहे, काय पसारा केला आहे. आणि सौमित्र म्हणतो, ऐक ना अवंतिका, आपल्याकडे 1,00,000 रुपये कॅश आहे. आणि अवंतिका म्हणते, 1,00,000, आता हे काय मध्येच. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, सांग ना. परत सौमित्र विचारतो, सांग ना. आणि अवंतिका म्हणते, घरात कसे असतील स्वामी, बँकेत जाऊन विड्रॉ करावे लागतील ना. पण का आणि काय झालं. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, काही नाही, जानकी वहिनीचा फोन आला होता, ती म्हणाली तिला पैशाची गरज आहे, अर्जंटली पैसे हवे आहेत. अवंतिका विचारते, काय झालं, सगळं ठीक आहे ना, कशासाठी हवे आहेत म्हणाल्या. सौमित्र म्हणतो, मलाही माहिती नाही, मी तिला विचारलं तसं, पण ती मला म्हणाली की मी आता काहीच सांगू शकत नाही, नंतर सगळं सांगेल, माझ्यावर विश्वास ठेवा. अवंतिका म्हणते, सगळं ठीक असेल ना स्वामी, काही प्रॉब्लेम नसेल ना. सौमित्र म्हणतो, चल आपण बँकेत जाऊन कॅश काढू. आणि त्यावर अवंतिका म्हणते, थांब रे स्वामी, आपण बँकेत जाणार, कॅश काढणार, सगळं खरं, पण देणार कशी, आज दिवसभर केसेस लँड अप आहेत आपले, देणार कसे. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, जानकी वहिनी म्हणाली की आज संध्याकाळपर्यंत तिला कॅश हवी आहे. अवंतिका म्हणते, आपण एक काम करू, मी बाबांना सांगते, त्यांना ऑनलाईन ट्रान्सफर करते आणि आपण जानकी वहिनीला ते पैसे द्यायला सांगू. सौमित्र म्हणतो, हां, गुड आयडिया. आणि अवंतिका म्हणते, नंतर विचारूया आपण वहिनीला नक्की काय झाले ते, मला खरंच खूप काळजी वाटते. आणि सौमित्र पण म्हणतो, मलाही, बाबांना पटकन सांग ना पैसे पाठवायला. आणि संध्याकाळच्या वेळी जानकी ते एन्व्हलप साडीच्या खाली म्हणजे पदराच्या खाली लपवते आणि बाहेर जाणार तोच समोरून ऋषिकेश येतो. ऋषिकेश म्हणतो, जानकी कुठे निघालीस. आणि जानकी म्हणते, ते देवळात. आणि ऋषिकेश म्हणतो, देवळात एवढ्या रात्री. जानकी अडकत बोलत असते आणि तिच्या बोलण्यातून स्पष्ट असं वाटतं की ती खोटं बोलते. आणि ती म्हणते, आपण ज्या चाळीमध्ये राहत होतो ना तिथल्या बायका चालल्यात, काहीतरी आज आहे तिथे, आणि हे मला सगुणाने फोन करून सांगितलेलं आहे, महाआरती आहे असं काहीतरी म्हणत होत्या. आपल्या घरावर आलेलं हे संकट परतून लावण्यासाठी मी हे सगळं करते, मी देवाला साकडं घालेल, सगळं छान होऊ दे. जानकी म्हणते, मी येऊ का. आणि ती निघायला जाते. तोच ऋषिकेश म्हणतो, थांब, देवळात निघालीस ना, मग पूजेची थाळी कुठे. आणि ती परत अडकत म्हणते. जानकी परत अडकत म्हणते, हे का मी म्हटलं ना, जरा घाई होती. आता 10-15 मिनिटापूर्वीच सगुणाचा फोन आला होता, वेळच नाही मिळाला मला थाळी तयार करायला, मी मंदिराच्या बाहेरून घेते ना. आता निघू का, म्हणजे लवकर येता येईल, नाही तर उशीर होईल. आणि ऋषिकेश फक्त तिच्या तोंडाकडे पाहतो. असं म्हणून जानकी रूमच्या बाहेर पडते. आणि ऋषिकेश म्हणतो, म्हणजे स्वतःलाच म्हणतो, जानकी तुला खोटंही बोलता येत नाही, मला माहिती आहे, तू देवळात नाही तर त्या माणसाला भेटायला चालली आहे, असं म्हणतो. आणि ऋषिकेशही रूमच्या बाहेर पडतो. आणि जानकी गेटच्या जवळ येते आणि त्या माणसाला फोन लावते आणि विचारते, मी पैसे घेऊन आली आहे, कुठे पोचायचे. त्यावर तो माणूस म्हणतो, घराच्या बाहेर पडल्यावर डाव्या बाजूने जा, रस्त्यावर एक गल्ली लागेल, तिथे एक कार उभी असेल, तिथे एक बास्केट ठेवलंय, त्यात 1,00,000 रुपये ठेवायचे, पैसे ठेवले की मागे वळून बघायचं नाही, सरळ निघून जायचं. जानकी विचारते, आणि पुरावे. आणि तो माणूस म्हणतो, पैसे बास्केटमध्ये ठेवले की सरळ घरी यायचं. तो माणूस म्हणतो, पुरावे तुम्हाला तुमच्या गेटजवळ सापडतील. आणि जानकी विचारते, पुरावे नाही सापडले तर. आणि तो माणूस म्हणतो, यावेळेस काही गोंधळ नाही घातला तर नक्की पुरावे सापडतील, पण यावेळेच्या माणसाचा आवाज जो आहे तो वेगळाच वाटतोय मला, हा माणूस कालचा माणूस नाहीये. जानकी म्हणते, नाही, काही गोंधळ होणार नाही, येतेय मी. आणि त्यावर तो माणूस म्हणतो, एकटी येतेस ना. जानकी म्हणते, हो. आणि तो माणूस म्हणतो, मग तुझा मोबाईल स्विच ऑफ कर आणि सरळ इकडे ये. जानकी म्हणते, काय, का मोबाईल स्विच ऑफ करायला का सांगताय. तो माणूस म्हणतो, पुरावे हवे आहेत ना, मग प्रश्न विचारणं बंद, फोन बंद कर, बाय. म्हणून तो फोन ठेवतो. ऋषिकेशही घराच्या बाहेर येतो आणि स्वतःशीच म्हणतो, जानकी नक्कीच त्या माणसाला, म्हणजे फोन करणाऱ्या माणसाला भेटायला गेली असणार आहे, पण तिच्याकडे पैसे कुठून आले, कपाटाच्या चाव्या तर माझ्याकडे होत्या. जानकी गेटच्या बाहेर पडते आणि त्याच गेटपासून तो माणूसही तिच्या पाठीपाठी असतो. जानकीला जाणवतं की आपल्या पाठीमागं कोणीतरी आहे. ती वळून पाहते आणि तो लगेच आडोशाला लपतो.
आणि इकडे ऋषिकेश जायला निघतो. तोच ओवी आतून येते आणि म्हणते, बाबा थांबा ना. ऋषिकेश विचारतो, काय झालं बाळा? आणि ओवी म्हणते, बाबा आई कुठे? मी केव्हाची शोधते तिला. ऋषिकेश म्हणतो, आई बाहेर गेली आहे, मी तिलाच आणायला चाललो. आणि त्यावर ओवी म्हणते, तुम्ही नका जाऊ ना, मला तुमची हेल्प हवी आहे. ऋषिकेश विचारतो, काय मदत हवी आहे? आणि त्यावर ओवी म्हणते, नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रकार आणि महत्त्व स्पष्ट करा. ऋषिकेश म्हणतो, काय? आणि त्यावर ओवी म्हणते, अहो बाबा, सोशल स्टडीचा टॉपिक आहे हा. आई नाही आहे तर तुम्ही प्लीज मदत करा ना. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, मी उद्या मदत करतो ना तुला, प्लीज. आणि त्यावर ओवी म्हणते, उद्या फर्स्ट पिरियडला मला होमवर्क सबमिट करायचं आहे आणि नाही केला तर माझे मार्क्स कट होतील. प्लीज तुम्ही माझी हेल्प करा ना. ऋषिकेश एकदा रस्त्याकडे पाहतो आणि ओवीला म्हणतो, तू नोटबुक ओपन करून बस, मी आलो, जा. आणि ओवी म्हणून मध्ये जाते. ओवी आत गेली की लगेच एक माणूस येतो आणि विचारतो, दादा हे रणदेवीचंच घर आहे ना? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो, तुम्ही कोण? आणि तो म्हणतो, नमस्कार, मी दामले वकिलाकडून आलो. अवंतिकाताईचे बाबा त्यांनी पाठवले मला. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो, मी ओळखतो त्यांना. तो माणूस म्हणतो, माझं जानकी वहिनीकडे काम होतं. आणि ऋषिकेश म्हणतो, काय? आणि ऋषिकेश म्हणतो, तुम्ही सांगू शकता मला, कारण मी तिचा नवरा आहे. तो माणूस म्हणतो, हे घ्या 1,00,000 रुपये. मैत्रिणींनो, हा माणूस आता 1,00,000 रुपये घेऊन आला, मग जानकी कुठले पैसे घेऊन गेली? बघू पुढे काय होणार आहे ते. ऋषिकेश म्हणतो, 1,00,000 रुपये कशाला? आणि तो माणूस म्हणतो, मला अवंतिकाताईने सांगितलं होतं जानकी वहिनीला द्या म्हणून. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, काय? तो माणूस बॅगमधून एक नोटबुक काढतो आणि म्हणतो, इथे सही करा. म्हणजे कसं? मला दामले सरांना सांगायला होईल की त्यांना 1,00,000 रुपये मिळाले म्हणून. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, 1 मिनिट, मी अगोदर जानकीला फोन करतो. जानकी इकडे रस्त्यावर चालतच असते आणि परत तिला असं वाटतं की कोणतरी आहे पाठीमागे. आणि ती परत वळून पाहते आणि तो माणूस जो असतो तो परत झाडीमध्ये लपतो. ऋषिकेश फोन लावतो आणि म्हणतो, जानकीचा फोन स्विच ऑफ का येतोय? परत म्हणतो, 1 मिनिट. आणि अवंतिकाला फोन लावतो. अवंतिका काहीतरी म्युझिक ऐकत बसलेली असते आणि म्हणते, अरे ऋषिकेश दादाचा कॉल. अवंतिका म्हणते, दादा मिळाले का पैसे? आणि ऋषिकेश म्हणतो, हे पैसे कशासाठी पाठवलेत? आणि अवंतिका म्हणते, ॲक्च्युली सौमीला वहिनीने सांगितलं होतं 1,00,000 रुपये पाहिजेत म्हणून. आणि अवंतिका सौमित्राला हाक मारते, सौमी. आणि म्हणते, ऋषिकेश दादाचा फोन आहे. अवंतिका ऋषिकेशला म्हणते, 1 मिनिट दादा, तुम्ही सौमीशीच बोला. सौमित्र म्हणतो, हां दादा बोल. आणि ऋषिकेश म्हणतो, सौमित्र, हा सगळा काय प्रकार आहे? तू 1,00,000 रुपयाची कॅश पाठवलीस, अरे कशासाठी? आणि सौमित्र म्हणतो, मला जानकी वहिनीनं पैशाची गरज होती ना. ऋषिकेश म्हणतो, 1,00,000ची गरज? आणि त्यावर सौमित्र म्हणतो, हो, वहिनीचा तसा सकाळी फोन आला होता. आणि सौमित्र जानकी आणि त्याच्यामध्ये झालेलं बोलणं ऋषिकेशला सांगतो. सौमित्र विचारतो, काय झालंय दादा, सगळं ठीक आहे ना? ऋषिकेश म्हणतो, हो, सगळं ठीक आहे, मी करतो तुला थोड्या वेळात फोन. ऋषिकेश बाय म्हणतो आणि फोन ठेवतो. आणि दामले वकिलाकडून आलेला माणूस ऋषिकेशला म्हणतो, करताय ना इथे सही? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही, नको. आणि तो माणूस म्हणतो, अहो पण. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, खरंच माफ करा आणि खरंच सॉरी, तुम्हाला इथं येण्याबद्दल त्रास झाला त्यासाठी. आणि तो म्हणतो, नाही नाही, ठीक आहे, येतो मी, असं म्हणतो आणि तो जातो. आणि ऋषिकेशला नेमका तोच प्रश्न पडतो, पैसे तर आत्ता आलेत, मग जानकी काय घेऊन गेली? आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत, जानकी त्याच जागेवर जाते आणि तिथे पैसे ठेवते, पण ते पैसे नुसते कागद असतात. तो माणूस बघतो आणि ते फेकून देतो आणि तो पळत सुटतो. जानकी हे सगळं लपून पाहत असते आणि म्हणते, ए थांब. आणि ती पळत असतानाच पडते, तच एका लाकडाजवळ पडते आणि ते लाकूड उचलते आणि जोराचं फेकून त्याच्या पायावर मारते. जानकी पळत जाऊन त्या माणसाला पकडते आणि म्हणते, कोण आहेस तू? आणि दोघांची चांगलीच झटापटी होते. आणि फायनली ती शेवटी त्याचा मास्क काढून घेते आणि पाहते, पण असं तिच्या चेहऱ्यानं वाटतं की कोणतरी तो माणूस ओळखीचा आहे. मैत्रिणींनो, उद्या आपल्याला कळणारच आहे तो माणूस आहे कोण. तर बघूया आपण उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे ते. आणि असेच नवनवीन फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या भागात.